कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्वचैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ हा कसा हवा आणि परमार्थ करत असताना आत्मिक शांती, समाधान ही प्राप्त झालं पाहिजे। प्रत्येक जण साधना करत असतो, उपासना करत असतो, दान धर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो, पण याचबरोबर स्वतःच्या आचरणाकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आचरण शुद्ध असावा। आचरण शुद्ध असेल तर आपला आचार शुद्ध असतो, आचार शुद्ध असेल तर वाणी शुद्ध होते, वाणी शुद्ध असेल तर मुखातनं सत्य शब्द येतात आणि शब्द सत्य यायला लागले की मनामधला भाव बदलतो। मनामधला भाव बदलला की समजायचं आपण साधनेला पात्र आहोत। तोपर्यंत आपण साधनेला पात्र नसतो। आपण साधना करत असतो, घरातील देवपूजा असेल, गावातील ग्रामदेवत असेल किंवा अन्य देवतेला आपण जात असतो। जेव्हा आपण प्रत्येक देवतेला जात असतो, जात असताना मात्र देव समोर असतो, देवाकडे आपलं लक्ष नसतं। देवाच्या शेजारी पुजारी कोण बसलाय, सजावट कशी झाली, ते कलर कुठला आहे, तो बल्ब कुठला लावलाय, पुढचा माऊली काय करते, मागचा माऊली काय करतो, याच्याकडे मात्र आपलं लक्ष विचलित होत असतं। घरामध्ये जेव्हा आपण पूजेला बसतो, पूजेला बसल्यानंतर आपलं लक्ष मोबाईलवर असतं, आपलं लक्ष चुलीवर काय ठेवलं याच्यावर असतो, आपलं लक्ष कुटुंबामध्ये माणसं काय करत असतील, मला काय म्हणत असतील याच्यावर असतो। म्हणजे सांगण्याचा उद्देश की पूजेवर आपलं लक्ष नसतो, जी मूळ साधना आहे ते साधनेवर आपलं लक्ष नसतोच, पण ईश्वराचं लक्ष मात्र तुमच्यावर असतो। ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असतो, ते सगळीकडे ईश्वर आहे, कणाकणात आहे, अणु रेणू परमाणुत आहे, सगळीकडे ईश्वर आहे। पण आपण मात्र आपला ईश्वर मोबाईलमध्ये बघतो, मिसरीमध्ये बघतो, दारूमध्ये पाहतो, ऐश्वर्यामध्ये पाहतो, सुखामध्ये पाहतो, दुर्गुणामध्ये पाहतो, व्याभिचारामध्ये पाहतो,
वाईट संगतीचं गुण जेव्हा लागल तेव्हा समजतं की यात देव आहे. तर आपलं लक्ष आपण केंद्रित करत नाही, विकेंद्रित करतो. त्याच्यामुळं आपलं लक्ष केंद्रित न केल्यामुळं आपलं इंद्रियावरचं नियंत्रण सुटलं जातं. आपलं लक्ष आपल्या इंद्रियावर नसतं. जेव्हा इंद्रियावर नियंत्रण जाईल, इंद्रिय अंतर्मुख होतील, बाह्यमुख असलेले. बघा, तुमचं मन कुठंतरी धावतं, मन कशात तरी जातं. चहाचा वास आला त्यात लक्ष जातं, कुणीतरी फोडणी दिली त्यात लक्ष जातं. आपण असतो देवघरात, लक्ष मात्र दुसरीकडेच असतो. त्या लक्ष असल्यामुळं आपल्या मूळ साधनेकडं आपलं लक्ष राहत नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ईश्वर आहे कुठं? नक्कीच ईश्वर असतो कुठे? बघा, एक साधू महाराज प्रवास करत होते. प्रत्येक गावागाणी जिथे संध्याकाळ होईल तिथं थांबायचं आणि सकाळ झाली की निघायचं. मग एकदा जात जात एका डोंगराच्या कडेला एक मुलगा गुरं चारत होता आणि संध्याकाळ तिथं झाली आणि तिथे एक झोपडी होती आणि वाहतं पाणी होतं. साधू महाराजांचा मुक्काम झाला. तो मुलगा गुरं राखत होता आणि गुरं राखत असताना तो पहिल्यांदा साधू महाराजांना पाहिला. भगव्या कपड्यामध्ये पाहिला, एक वेगळ्या रूपामध्ये पाहिला. का तर तो सकाळी उठला, गुरं गाया चारायचा आणि संध्याकाळी गाया बांधायचं, दूध काढायचं आणि ठराविक लोकांना दूध द्यायचं. तेवढं धान्य ते लोक आणून द्यायचे आणि त्याच्यावर त्याचं उपजीविका असायचं. त्याचं दैनंदिन कार्यक्रमच एवढा असायचा. आणि एक वेगळंच काहीतरी पाहिल्यामुळे त्याला त्या थोडासा अप्रूप वाटला. साधू महाराज सकाळी उठले, त्या वड्यामध्ये स्नानाला गेले आणि एका दगडावर बसून साधना करत होते. साधना करत असताना तो मुलगा बारकाईनं निरीक्षण करून पाहत होता. पूर्ण पूजा झाली. पूर्ण पूजा झाल्यानंतर गाय चारता चारता मुलगा पाहत होता आणि साधू महाराजांना तो विचारला की महाराज, आपण काय करत होता आत्ता? तर साधू महाराज म्हणाले, मी देवाशी गप्पा मारत होतो. साधू महाराज म्हणाले, मी देवाशी, ईश्वराशी गप्पा मारत होतो. तेव्हा मुलगा विचार केला, देव कुठे आहे माहीत नाही, पण महाराज जर देवाशी गप्पा मारत असतील दगडावर बसून, जर डोळे मिटून बसल्यानंतर, तर आपण काय नाही प्रयोग करावं. ते साधू महाराज गेले. पावसाळ्याचे दिवस होते, श्रावण मास होता. त्या दगडावर तो मुलगा बसला, कपडे काढला आणि डोळे मिटून बसला. ईश्वराचं नामस्मरण करत करत बसला. अचानक मोठा पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला. वडा भरून चाललं. मुलाच्या कमरेला पाणी लागलं, छातीला लागला, गळ्याला लागलं, तोंडात पाणी चाललं. मुलगा उठायला तयार नाही, कारण अजून त्याला देव बोललेला नव्हता. साधू महाराजांनी सांगितलं होतं की देवाशी मी गप्पा मारलो, देवाशी मी बोलत होतो. मग साधू महाराज बोलत असतील तर आपल्याला देव का भेटला नाही? मग देव भेटल्याशिवाय आपण उठायचं नाही हा निर्धार केला आणि तिथे बसला. तोंडात पाणी चाललं, डोक्यावरनं चाललं तरी मुलगा हलत नव्हता, कारण त्याचा मृत्यू समय आला नव्हता, त्याचा मृत्यू नव्हता. साक्षात ईश्वराला मनुष्यरूप धारण करून त्या मुलाजवळ यावं लागलं आणि त्या मुलाला सांगावं लागलं
की बाळा रे तू मरशील, तू बाजूला हो, उठ. तो मुलगा म्हणाला मला अजून देव बोलला नाही, जोपर्यंत देव बोलत नाही तोपर्यंत मी उठणार नाही, उठणार नाही. ठाम सांगितलं. ते देव साक्षात देव रूप झाले, सर्व वस्त्र अलंकारासह गदा चक्र त्रिशूलासह सगळं उपस्थित झाले आणि त्याला म्हणा लागले मी देव आहे, उठ, तू मरशील, तुझा मृत्यू नाही आहे, तुझं लिखित नाही आहे मृत्यू, तू मेलास तर कालचक्र बदलल. तेव्हा तो मुलगा म्हणाला तुम्ही देव आहे का नाही कशावरनं, तुम्ही देव आहे का नाही कशावरनं. तेव्हा देव म्हणाला तुला ज्यांनी सांगितलं देव तुझ्याशी त्याच्याशी बोलले त्याला जाऊन विचारून ये. तेव्हा ताडकन तो मुलगा उठला आणि उठून काही अंतरावर ते साधू महाराज गेले होते, पळत पळत गेला. साधू महाराजांना गाठला, साधू महाराज थांबवला. साधू महाराजांना सांगितलं की तुम्ही ज्या देवाशी बोलत होता तो देव तिथं आलाय, असं देव म्हणतो, मी नाही म्हणत. ते देव आहे का नाही मला सांगायला तुम्ही चला, तुम्हाला तोच देव बोललाय का नाही. साधू महाराज मनातल्या मनात घाबरला, कापायला लागला, हातपाय लटलट कापायला लागले आणि ते म्हणाले की मला आता वेळ नाही आहे, मला पुढच्या गावाला जायचं आहे, तू तुझं बघून घे. तो मुलगा खूप विनंती केल्या, खूप विनंती केली, पण साधू महाराज काय यायला तयार नाही. तो मुलगा चिडला. शेजारी निरगुडीचं झाड होतं, एक फोक काढला, लांबडा ओला फोक काढला आणि त्या साधू महाराजांना सांगितला तू नाही आलास तर तुला मारत घेऊन जाईन, पण तुला देवापर्यंत घेऊन जाईन. तेव्हा साधू महाराज प्रामाणिकपणाने सांगितलं मी देवाशी गप्पा मारत नव्हतो, मी टाइमपास करत होतो. मी देवाशी गप्पा मारत नव्हतो, मी टाइमपास करत होतो. तेव्हा तो मुलगा म्हणाला तू काय पण कर पण तू चल. मग त्या साधू महाराजांना पुढे घालून तो आणला. आणल्यानंतर साधू महाराज पाहतात तर कोणी दिसत नाही. तो मुलगा पाहतो देवाला, देव त्याला मुलाला दिसतो पण साधू महाराजाला दिसत नाही. तेव्हा देवाला त्याने विनंती केली की ज्यांना तुम्ही बोलत होता ते साधू महाराजाला इथं मी आणले, तुम्ही त्याला सांगा, त्यांनी सांगा साधू महाराजांना, साधू महाराज बोलत नाहीत. तेव्हा तो देव म्हणाला अरे बाळा तुझी जेवढी साधना अंतर्मुख होऊन तू केलास, नामस्मरण करत होतास दगडावर बसून, तेवढं पावित्र्याने पवित्र त्याची साधना नव्हती. मी त्याला दिसू शकणार नाही, तुला मात्र मी दिसू शकतो. तुला मी दिसतो, त्याला दिसणार नाही. म्हणजे मला सांगा साधना कोणाची पवित्र होती? त्या मुलाची पवित्र साधना होती. मुलाचं निर्मळ स्वच्छ भावनेनं केलेली साधना हे पवित्र असते. तसं तुम्ही किती जरी साधनेचं नाटक जरी केलात, किती जरी तुम्ही देवाची हेटाळणी केलात तरी देव तुम्हाला दिसणार नाही. देव अंतर्मनी आहे, तुमच्या हृदयास्थानी आहे. देव दुसरीकडे नाही आहे. देव पाहायचा असेल तर तुमच्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख केला पाहिजे. सर्व इंद्रियांना तुम्ही अंतर्मुख केला पाहिजे आणि तुमचे नेत्राचे भुवयासुद्धा अंतर्मनाने हृदयास्थानी देव असलेल्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तिथं देव दडलाय, तिथं देव तुमच्याशी गप्पा मारतो, देव भेटतो तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारतो, आनंद लुटतो. देवही आनंदी असतो आणि तुम्हालाही आनंद देत असतो. देव दुसरीकडे नाही आहे, देव तुमच्या हृदयस्थानी आहे. तुम्ही आत डोकावून तरी पहा, आत डोकावण्याची मानसिकता तरी ठेवा. आत डोकावण्याची मानसिकता ठेवला तर देव तुम्हाला दिसतो, तुमच्याशी
आनंदी, आनंद, चोहीकडे आनंद, सगळीकडे आनंद, सगळे जे जे वांचिले ते ते हो भव. तुमची वाणी शुद्ध होते, तुमचं चारित्र्य शुद्ध होतो, तुमचा भाव शुद्ध होतो, तुमची भावना शुद्ध होते, तुमचं चारित्र्य शुद्ध होतो, तुमचं नेत्र शुद्ध होतात आणि सगळं शुद्ध होतात. आणि शुद्धता तुम्ही चोरात जरी पाहिला तरी देव दिसतो, लपंग्यात पाहिला तरी देव दिसतो, दारुड्यात पाहिला तरी देव दिसतो. ही मानसिकता येणं म्हणजे साधनेची पहिली पायरी आहे बाबांनो, लक्षात ठेवा. ही साधनेची पहिली पायरी आहे. तुम्ही कितीही अवडंबर माजवा, कितीही शो करा, कितीही तुम्ही दानधर्म करा, कितीही पुण्यकर्म करा, पण जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होऊन तुम्ही आतल्या देवाला स्मरून जे जे करता ते ते करत नाही, तोपर्यंत तुम्हाला देव दिसणार नाही. एका गावामध्ये एक जोडपं होतं, मजुरीला आलेलं होतं. फिरस्ती जोडपं, भटकती ज्याला म्हणतो आपण. काम मिळालं इथं केलं, नाही मिळालं दुसऱ्या गावात पुढच्या गावात गेलं, असं एक जोडपं होतं. जिथं जाईल तिथं ती माऊली काय करायची, शंकराची उपासना करायची. ती शिवभक्त होती माऊली. जिथं जाईल तिथं झोपडीच्या पुढे एक दगड मांडायची आणि दगडाला सकाळी संध्याकाळी स्नान झालं, कामावरून आल्यानंतर त्या देवाला एक तांब्याभर पाणी घालायचे, नमस्कार करायचे, दुसरं काय करायचे नाही. काय असणार त्यांच्याकडं, त्यावेळेस भस्मसुद्धा नव्हता. एक तांब्याभर पाणी घालायचं आणि मग कामाला जायचं. मग कामाला गेल्यानंतर खूप दिवस झाल्यानंतर सगळ्या बायका म्हणायच्या, अरे तुम्हाला मूल नाही अजून, जेव्हा ईश्वराची इच्छा असेल तेव्हा होईल. तो ईश्वर ऐकला, मुलगा झाला, कालांतराने मोठा झाला. कालांतराने मोठा झाल्यावर मग त्या मुलाला शाळेत घालण्याची वेळ आली. मग हे गावाच्या बाहेर रानात राहणारे माणसं, मग शाळा गावाच्या आतमध्ये, हे रानात राहणार. जाताना आपल्या जंगलातनं पाऊल वाटाने जायची पद्धत. पूर्वी एवढी रस्त्याची सोय नव्हती, पाऊल वाटाने जायचं. पहिल्या दिवशी आई गेली, दुसऱ्या दिवशी गेली, 15 दिवस गेली, 16व्या दिवशी ती म्हणाली, पोटाचं काय करायचं, रोज तुला सोडायचं आणायचं झाल्यावर पोटाचं काय करायचं. तेव्हा त्या मुलाला म्हणाली, आता तुला ज्या रस्त्याने मी घेऊन गेले त्या रस्त्याने तू सरळ जा, त्या रस्त्याने सरळ ये. मी तुला रोज येऊ शकत नाही, कारण पोटा पाण्याचं आपल्याला बघितलं पाहिजे, कामाला गेलं पाहिजे. तेव्हा तो मुलगाही प्रामाणिक आईचा शब्द मांडला आणि आईला म्हणाला, अगं आई, म्हणलं जंगलामध्ये त्या झाडाखाली गेल्यानंतर जरा भीती वाटते, पाऊल वाट आहे, भीती वाटते, करू काय. तेव्हा ती माऊली म्हणाली, बाळा रे, तुला जर भीती वाटली तर तुझा दादा येईल शाळेला सोडायला, दादा रे म्हणून बोलत जा, तू आई ग म्हणून हाक मार. तो मुलगा डोक्यात ठेवला आणि एकदा सहज भीती वाटली त्याला, आणि भीती वाटल्यावर दादा रे म्हणून आवाज दिला. आवाज दिल्यावर एक दादा डोक्यावर मुळी घेऊन चालला होता पाऊल वाटाने. जाता जाता तो म्हणाला, अरे कुठं चाललास बाळा. तो म्हणाला, शाळेत चाललोय, आईनं सांगितली, दादाला हाक मार, दादा येईल. मग त्याला खरं पटलं आणि तो दादा मुळी घेऊन जाता जाता करुणीला धरला दादाच्या आणि शाळेला गेला पोरगा. शाळेला गेला, येताना तो परत येताना सुद्धा तो दादा भेटायचा, जाताना भेटायचा, मुळी घेऊन जायचा, येताना दावं घेऊन यायचा. रोज असं दैनंदिन चाललं. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष चाललं. पुढे 10वी झाली त्याची. 10वी झाल्यानंतर आता वर्ग बदलायचा असतो, शेंडप असतो, निरोप द्यायचा असतो. निरोप समारंभ आला. कधीही मुलगा आईला म्हणला नाही की मला रोज दादा भेटतो, त्याला आठवण नाही. मग आता शेंडप, निरोप समारंभ, मग ते वर्ग सोडायचं, शाळा सोडायची, दुसऱ्या शाळेत जायचं. मग सगळे शिक्षक लोक सांगितले की शिक्षकांना काहीतरी भेट द्यायचा असतो शाळा सोडायचं म्हणल्यानंतर. मग तो आईकडे आला आणि आईला म्हणाला, अगं आई, म्हणलं आता मी शाळा सोडणार आहे, तिथनं वर्ग बदलणार आहे, दुसऱ्या शाळेत जाणार आहे,
आणि मला काहीतरी शिक्षकांना भेटवस्तू द्यायची आहे. ती आई स्वयंपाक करता करता सहज बोलून गेली. भाकरी फिरवता फिरवता ती म्हणाली, जा दादा देईल. तिच्या मुखातनं आलं. त्या मुलाला आठवलं रोज दादा सोडायला येतो. मग गेला. दादा रे म्हणून आवाज दिला. आवाज दिल्यानंतर दादा आला आणि दादा विचारला, दादा काय रे, काय हवं तुला? म्हटलं आज गुरुजींचं निरोप समारंभ आहे. म्हटलं गुरुजींना काहीतरी दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? तू देशील ते देतो. तो दादा म्हणाला, त्या मुलाला इथंच थांब म्हणाला आणि डोंगरातनं एक ग्लासभर दूध आणला. एक ग्लासभर दूध आणला आणि त्याला सांगितलं शर्टाखाली झाकून घेऊन जा, सगळ्यांचं झाल्यानंतर तू दे. मग तो दूध घेऊन गेला शाळेला ग्लासभर. सगळ्यांचा समारंभ चालू होता. त्या समारंभ चालू असताना मुलगा शांत बसलेला होता. बाकीच्या मुलांनी म्हटलं, अरे तू काय आणलास, दे ना सरांना. नाही म्हटलं, तुमच्या नंतर मी देतो. सगळे दिले. दिल्यानंतर तो मुलगा ग्लास दुधाचा घेऊन गेला. त्या शिक्षकांना देणार. शिक्षकांनी पाहिलं दूध. दूध पाहिल्यानंतर शिक्षकांचा पारा चढला. शिक्षक लाल बुंद झाला. तो म्हणाला, मी लहान बाळ आहे का, मला दूध आणलास तू? लहान बाळ आहे मी, माझी टिंगल करतो. तो थोडंसं उपरं वेगळंच काहीतरी वेगळ्या तऱ्हेने घेतला. आणि तो प्रामाणिकपणाने मुलगा म्हणाला, म्हणलं मला काही यातलं कळत नाही, माझ्या दादाने मला दूध दिला आणि ते दूध मी तुमच्याकडं आणलं. मग शिक्षकाला अजून पारा चढला. शिक्षक म्हणाला, तुझा दादा कुठला? मग तुझी आई चोरून व्याभिचार केली, दुसरा मुलगा आहे. हे अन्यान्य अनेक आरोप करायला लागला. त्या मुलाला सहन झाला नाही. मुलाला सहन झाला नाही. माझा दादा दाखवतो, चला माझ्या दादाला विचारा तो कुणाचा दादा आहे. तेव्हा सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी, सगळे डोंगरामध्ये आले. जिथं दादा रोज भेटतो त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं दादा काय भेटला नाही. दादा भेटलं नसल्यामुळं तो मुलगा दादाला आवाज द्यायला लागला. मोठ्या मोठ्याने तोंडाला हात लावून मोठ्याने दादा रे दादा रे दादा रे म्हणून आवाज द्यायला लागला. मोठ्याने आवाज द्यायला लागला. पण दादा कुठला येतो? दादा आलाच नाही. खूप मोठ्याने दादा म्हणून ओरडायला लागला. शेवटी तो रडायला लागला. तो मुलगा रडायला लागला. माझी निष्ठा जर असेल, माझी माता पवित्र असेल, माझी माता एकनिष्ठ असेल तर तू मला भेटशील. तो मोठ्याने आक्रोश करायला लागला. मोठ्याने जसा आक्रोश करायला लागला तसं दादा तिथे मोळी घेऊन आला आणि तिथं भेटला. त्या बाळाला म्हणाला, तर का रडतोस? तो म्हणाला की माझ्या आईवर यांनी शिंतोडे उडवलेत, माझ्यावर शिंतोडे उडवलेत, माझ्या एकनिष्ठेवर, माझ्या भक्तीवर, माझ्या आईच्या शिवाच्या भक्तीवर यांनी निष्ठा घेतली, यांनी संशय घेतला. तेव्हा हा गप्पा मारत असताना सगळे लोक आवाकून पाहत होते. पण सगळ्याला कोणाला तो दादा दिसत नव्हता. दादा दिसत नव्हता. शिक्षकांना दिसला नाही, विद्यार्थ्यांना दिसला नाही, कुणालाही दिसला नाही. पण गप्पा मात्र त्या मुलाशी मारत होता. मारत असताना सगळे शिक्षकांनी सांगितलं की तू कुणाशी गप्पा मारतोस, वेड्याचं सोंग घेतोस, तू वेडा आहेस. तेव्हा तिथं आकाशवाणी झाली. शिक्षकांना सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला दिसू शकत नाही का, तर तुमचं मन एवढं पवित्र नाही, फक्त मुलाचं मन पवित्र आहे म्हणून मुलाला फक्त दिसतो, फक्त मुलाला दिसतो. तसं ईश्वर सुद्धा तुम्ही साधना करा, घरातल्या कुटुंबाला कुणाला दिसणार नाही, पण तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. मी छातीवर हात ठेवून सांगतो, ईश्वर तुमच्या जवळ आहे, फक्त त्याला ओळखण्याची निशाणी मार्ग मात्र वेगळा वेगळा आहे. तर पाहण्याची दृष्टी बदला. त्याला जर आपण पापी नजरेने पाहतो ना, वेगळ्या भावनेने पाहतो ना, वेगळ्या मनामध्ये खुन्नस ठेवतो ना, हे सगळं जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत खरा ईश्वर तुम्हाला भेटणार नाही.